जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त उल्हासनगर शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढली जाणार आहे। यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 300 पेक्षा अधिक कलाकार हे उल्हासनगर शहरात दाखल झाले आहे। विविध संस्कृती दर्शन यावेळी पाहता येणार आहे। ही शोभायात्रा उल्हासनगर कॅम्प 4 च्या ओटी चौक ते उल्हासनगर रेल्वे स्टेशन, लालचक्की, विनस चौक, मराठा सेक्शन या ठिकाणी संपन्न होणार आहे। यात विविध कला सादर केल्या जाणार आहेत। याचं नियोजन कशा प्रकारे झालं पाहिजे या ठिकाणी वाघमारे हॉल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र आले आहेत। प्रथम मी उल्हासनगर शहरवासियांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। गेल्या 3 वर्षापासून उल्हासनगर 4 येथे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे ही स्वागत यात्रा काढली जाते। अतिशय उत्साहाचं वातावरण असतं। ओटी चौकापासून ही स्वागत यात्रेला सुरुवात होतं। जिजामाता चौक, स्टेशन रोड, लालचक्की चौक, नंतर विनस चौकाच्या इकडनं गजानन नगर आणि सांगता छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी ही सांगता होते। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ही शोभायात्रा निघते। संध्याकाळी चांगल्या प्रमाणात ज्या पद्धतीने हा उल्हासनगर शहरामध्ये चेटीचंडचा सण साजरा केला जातो, त्याच पद्धतीने ह्या उल्हासनगरमध्ये हिंदूंचं नववर्ष गुढीपाडवा हा आनंदाचा उत्साहाचा सण शोभायात्रा काढून आम्ही करतो। या ठिकाणी आपण बघत असाल की सर्व पक्षीय मिळून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता गेल्या 3 वर्षात आम्ही ही शोभायात्रा काढतो आहोत। आणि मला असं वाटतं की वर्षोनवर्ष जसं हे वाढत चालले त्या पद्धतीने संख्याही वाढत चाललेली आहे। आणि मला असं वाटतं की उद्याची होणारी ही शोभायात्रा अतिशय उत्साहामध्ये या उल्हासनगर शहरामध्ये बघायला मिळेल। या ठिकाणी आदिवासी नृत्य, लेझिम, कोळी नृत्य, झांज पथक, दानपट्टा, घोडे, नाचणारे घोडे आणि विविध असे कलाकार या ठिकाणी अवघ्या उल्हासनगर शहरामध्ये येणार आहे। मला वाटतं सकाळी ही उत्साहाचं वातावरण या ओटी चौकापासून या संपूर्ण शहरवासियांना बघायला मिळेल। तर मी या गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण शहरवासियांना आवाहन करतो की आपण या स्वागत यात्रेमध्ये सामील व्हा आणि आपण या गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करा। पुन्हा एकदा उल्हासनगरमधील सर्व शहरवासियांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हिंदू नवीन वर्षाच्या सणानिमित्त गुढीपाडवा शोभायात्रा आपण सर्व मराठी एकत्र येऊन काढत असतो। त्याच पद्धतीने उल्हासनगरमध्ये आमचे काही ज्येष्ठ, वरिष्ठ आणि आम्ही सगळे मराठी युवक या ठिकाणी एकत्र येऊन येणाऱ्या गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात एक भव्य दिव्य रॅली काढणार आहे। मी सगळे युवकांना, सगळ्यांना, सर्व नागरिकांना मनापासून विनंती करतो की आपण मराठी म्हणून, हिंदू म्हणून या रॅलीत सामील व्हावे आणि सगळ्यांना चेटीचंद आणि नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। येणाऱ्या 2025 गुढीपाडव्याच्या सर्वप्रथम सर्व नागरिकांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। हे येणारे गुढीपाडवा आहे जो रविवार आहे आणि या सुट्टीचा वार जो आलेला आहे, या रविवारच्या दिनी एक भव्य शोभायात्रा 4 नंबर ओटी चौकापासून ते जिजामाता उद्यान आणि तिथून अंबिका मार्गे लालचक्की मार्गे गजानन नगर आणि त्याची शेवट ज्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी होणार आहे। तरी मी सर्वांना विनंती करेन, आवाहन करेन की सर्व नागरिकांनी सदर गुढीपाडवा शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सदर शोभायात्रा ही 4 नंबर ओटी चौकातून सकाळी 7 वाजता निघणार आहे। तरी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती। धन्यवाद। नागरिकांना चेटीचंडच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व महिलांना या गुढीपाडव्यात चांगले मिरवणुकीत सहभाग होऊन शोभा वाढावी शुभेच्छा। हिंदू नववर्ष स्वागत समिती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन केलं आहे। तरी उल्हासनगर मधील तमाम हिंदूंनी या स्वागत यात्रेमध्ये सामील व्हावं असं त्यांना मी आवाहन करतो। कारण की हिंदू वर्षचा पहिला दिवस शेके 1947चा प्रारंभ होतोय। तर तिथे सर्वांनी हौशीने पारंपरिक वेशभूषा करून तुम्ही ते सामील व्हा असं तुमच्या मार्फत आम्ही सर्वांना आवाहन करतो। मी सचिन कदम सर्वांना हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या व चेटीचंडच्या
हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा देतो. मी अनिल मराठे. येत्या 30 मार्चला गुढीपाडव्याची महाशोभायात्रा उल्हासनगर शहरामधून मोठ्या दिमागात त्या ठिकाणी निघत आहे. ह्या यात्रेसाठी हजारोच्या संख्येने सर्वांना आपण सामील व्हावं, मी आपणास याद्वारे आपलं आवाहन करतो. नमस्कार, मी सुशील पवार, युवासेना शहर प्रमुख. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एवढंच सांगतो की येणाऱ्या 30 तारखेला जास्तीत जास्त संख्येने या उल्हासनगरच्या सगळ्यात मोठ्या गुढीपाडव्याच्या राहिलेल्या सहभाग व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. सर्व उल्हासनगरवासियांना हिंदू वर्ष गुढीपाडव्याच्या आणि चेटीचंदाच्या शुभेच्छा देते. येत्या 30 तारखेला गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा आयोजित केलेल्या आहे. ओटी सेक्शन ते मराठा सेक्शन लाल चक्की चौक इथेपर्यंत आहे. तर सर्व नागरिकांना मी विनंती करते की सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा ही विनंती. नगरमध्ये 30 मार्चला गुढीपाडवा आहे, तर सर्वांनी त्या गुढीपाडव्यामध्ये सामील व्हा. लेडीजांनी जे नागरिकांनी सर्वांना आव्हान आहे की या गुढीपाडव्याला सर्वांनी सामील होऊन गुढीपाडव्याची शोभा वाढवावी. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि जी भव्य मिरवणूक निघणार आहे गुढीपाडव्याची, त्यात सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. जय महाराष्ट्र. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.